महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूपच ज्वलंत आणि गुंतागुंतीच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. हो, आणि तसं पाहिलं तर हा विषय थेट आपल्या जमिनीशी आणि माणसाच्या जगण्याच्या संघर्षाशी जोडलेला आहे. अगदी बरोबर. कल्पना करा की एखाद्या गावात एक सामान्य माणूस आहे. एखादी पडीक जमीन तो सलग 15-20 वर्ष स्वतःच्या घामाने कसत आहे. तिची मशागत करतोय, पीक काढतोय. बरोबर. तिथे तो स्वतःचं पूर्ण आयुष्य पणाला लावतोय. आणि अचानक एक दिवस शहरातून एक अनोळखी माणूस हातात एक कागद घेऊन येतो आणि तो थेट सांगतो की ही जमीन माझी आहे, तू इथून आत्ताच्या आत्ता चालता हो. बापरे, ही तर खूपच गंभीर परिस्थिती आहे. हो ना. मग अशा वेळी कायद्याच्या नजरेत नक्की हक्क कोणाचा? ज्याच्या नावावर तो कागद आहे त्याचा, की जो माणूस प्रत्यक्ष मातीत राबतोय त्याचा? हाच तर खरा गोंधळ आहे. जमिनीची मालकी आणि जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि जोपर्यंत आपण हे समजून घेत नाही तोपर्यंत हा गुंता सुटणार नाही. म्हणूनच आज आपण जमिनीचा कब्जा हक्क म्हणजे नेमके काय, तो तोंडी सांगून का सिद्ध होत नाही यावर सविस्तर बोलणार आहोत. सोबतच सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निकाल जसे की पुनाराम विरुद्ध मोतीराम, नय्यर सर्व्हिस सोसायटी प्रकरण याची आपण छाननी करणार आहोत. नक्कीच. आणि जमीन कुणी बळजबरीने बळकावण्याचा प्रयत्न केल्यास कोणती कायदेशीर पावले उचलायची हे आपण पुराव्यासहित पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही खऱ्या अर्थाने कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, तर आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे मालकी आणि कब्जा यातील फरक समजून घेणे हा या चर्चेचा पाया आहे. आता बघा, इथूनच तर खरा गोंधळ सुरू होतो ना. मालकी आणि कब्जा या दोन वेगवेगळ्या गोष्टी कशा असू शकतात? म्हणजे ज्याची जमीन आहे तोच त्याचा मालक आणि त्याचाच कब्जा असायला हवा ना? वरवर पाहता हे अगदी सोपे वाटते, पण कायद्याच्या नजरेत हे थोडे वेगळे आहे. इथे आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्याचा आधार घेऊया. हा कायदा संपूर्ण महसूल प्रशासनाचा पाया आहे. अच्छा, म्हणजे आपला मुख्य महसूल कायदा? होय. या कायद्यातील दोन अत्यंत महत्त्वाची कलमे आपण समजून घेतली पाहिजेत. ती म्हणजे कलम 149 आणि कलम 150. बरं, मग या कायद्याची तरतूद नक्की काय सांगते? कलम 149 नुसार जमिनीच्या हक्कात किंवा प्रत्यक्ष कब्जात कोणताही बदल झाला तर तो बदल गावच्या तलाट्याला वेळेत कळवणे कायद्याने बंधनकारक आहे. याचा गावरान किंवा अगदी सोपा अर्थ काय होतो? याचा सोपा अर्थ असा की समजा एखाद्या माणसाने नवीन जमीन कसायला घेतली किंवा कुणाकडून ती खंडाने घेतली, तर फक्त गावातल्या पारावर बसून ही जमीन मी कसतोय असे सांगून चालत नाही. ती माहिती रीतसर सरकारी दप्तरी पोचली पाहिजे. अच्छा, आणि मग कलम 150 मध्ये काय होतं? कलम 150 नुसार त्या बदलाची रीतसर नोंद घेतली जाते, ज्याला आपण फेरफार म्हणतो. ती नोंद तलाठी घेतात आणि मग ती नोंद 7/12 उतारावर येते. बरं, पण मला सांगा, ह्या सगळ्याचा सामान्य माणसाला किंवा आपल्या शेतकऱ्याला काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. फरक हा पडतो की जोपर्यंत सरकारी दप्तरी तुमचा कब्जा किंवा हक्क नोंदवला जात नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्याचं कोणतेही संरक्षण मिळत नाही. बापरे, म्हणजे नुसती मालकी असून उपयोग नाही तर? अगदी बरोबर. तुमच्याकडे मालकी असली पण जर सरकारी कागदावरती नोंद नसेल तर हक्क शाबूत राहण्यात खूप मोठ्या अडचणी येतात. म्हणजे हे तर असं झालं की एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्टाच्या पैशाने एक नवीन कोरी गाडी विकत घेतली. त्याच्याकडे त्या गाडीचं आरसी बुक आहे, इन्शुरन्स आहे, सगळी कागदपत्रे आहेत. हो, पण ती गाडी त्याच्याकडे नाहीच आहे. ती गाडी शेजारच्याच एका व्यक्तीच्या गॅरेजमध्ये उभी आहे आणि तोच ती रोज चालवतोय. अगदी अचूक उदाहरण दिले तुम्ही. म्हणजे गाडी विकत घेतल्याची कागदपत्रे असणे वेगळे आणि ती गाडी प्रत्यक्ष चालवायला मिळणे वेगळे. मालकी आणि प्रत्यक्ष कब्जा यांचे नाते अगदी तसेच आहे, बरोबर? 100% बरोबर. मालकी म्हणजे ती कागदपत्रांची फाईल आणि कब्जा म्हणजे प्रत्यक्ष ती गाडी चालवण्याचा अधिकार. आणि ही दोन्ही अधिकार वेगवेगळ्या लोकांकडे असू शकतात हे कायद्याने मान्य केले आहे. पण मग इथे खूप मोठा गैरसमज असा निर्माण होतो की अनेक लोक अतिआत्मविश्वासाने सांगतात, अरे मी ही जमीन 10 वर्षे कसत आहे म्हणजे ती आता माझीच झाली. हे नेहमीच ऐकायला मिळते. हो ना. ते म्हणतात मला या जमिनीवरून कोणीच काढू शकत नाही. हे खरंच इतकं सोपं आहे का? मी फक्त तिथे जाऊन उभं राहिले म्हणजे माझा कब्जा सिद्ध झाला. हा खरोखरच एक अत्यंत धोकादायक गैरसमज आहे.
आणि याच गैरसमजातून गावागावांत वादाच्या ठिणग्या पडतात. कायदा हवेत बोलणाऱ्याला कधीच साथ देत नाही. म्हणजे केवळ जमिनीवर कधीतरी पाय ठेवल्या म्हणजे कब्जा होत नाही. अजिबात नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाचा एक अत्यंत ऐतिहासिक निकाल आहे, ज्याची गोष्ट मी इथे आवर्जून सांगेन. तो निकाल म्हणजे पुनाराम विरुद्ध मोतीराम. हा निकाल 2019 साली सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. अच्छा, या पुनाराम विरुद्ध मोतीराम प्रकरणात नक्की काय घडलं होतं? या प्रकरणात राजस्थानमधील एका पडीक जमिनीचा वाद होता. एका व्यक्तीने असा दावा केला की मी या जमिनीवर कधीतरी जातो, तिथे कधीतरी माझा वावर असतो, त्यामुळे या जमिनीवर माझा कब्जा आहे. बरं, मग पुढे काय झालं? प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथे न्यायालयाने प्रस्थापित कब्जा म्हणजेच सेटल पोझेशन ही अत्यंत महत्त्वाची कायदेशीर संकल्पना मांडली. प्रस्थापित कब्जा? या निकालाची तरतूद काय सांगते? या निकालाची तरतूद अशी आहे की जमिनीवर फक्त गुरांना चारायला नेले किंवा एखादं तात्पुरतं झोपडं बांधलं किंवा महिन्यातून एकदा तिथे चक्कर मारली म्हणजेच तुमचा कब्जा सिद्ध होत नाही. याचा सोपा अर्थ काय घ्यायचा आपण? याचा सोपा अर्थ असा की कब्जा हा कायमस्वरूपी, सलग आणि प्रभावी असावा लागतो. तिथे तुमचा प्रत्यक्ष आणि स्पष्ट वावर दिसला पाहिजे, तोही मूळ मालकाच्या पूर्ण माहितीने केलेला असावा. अच्छा, म्हणजे नुसतीच मोकळ्या जागेवर पाटी लावली आणि ही जागा माझी असं लिहिलं तर तो प्रस्थापित कब्जा होत नाही. बरोबर. आणि यातून सामान्य माणसाला हा धडा मिळतो की जर तुमचा कब्जा प्रस्थापित आणि सलग असेल तरच कायदा तुमच्या पाठीशी उभा राहतो. आणि जर प्रस्थापित कब्जा असेल तर अशावेळी स्वतः मूळ मालकणी तुम्हाला कायदेशीर प्रक्रियेशिवाय बेदखल करू शकत नाही. पण उगीच अतिक्रमण करून किंवा तात्पुरता प्रवेश करून कोणीही हक्क सांगू शकत नाही. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. हो, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. कारण हे कायदे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपली जमीन आपल्या हातातून कशी निसटते हे आपल्याला कळणारही नाही. अगदी खरे आहे. कायदे माहीत असणे ही आजच्या काळाची गरज आहे. आता मला एका वेगळ्या आणि थोड्या गंभीर परिस्थितीबद्दल विचारायचं आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याचा त्या जमिनीवर प्रतिष्ठित कब्जा आहे, तो तिथे पीक घेतोय. म्हणजे कायदेशीररित्या तो तिथे कसत आहे. हो, पण मूळ मालक किंवा एखादा धनदांडगा माणूस अचानक गावात येतो, गुंड घेऊन येतो, ट्रॅक्टर फिरवून उभे पीक उद्ध्वस्त करतो आणि त्या शेतकऱ्याला बळजबरीने जमिनीच्या बाहेर काढतो. अरे बापरे. अशा वेळी त्या माणसाने काय करावे? थेट कायदा हातात घ्यायचा, मारामारी करायची की कायद्याचा रस्ता धरायचा? कारण कोर्टाच्या पायऱ्या चढायला तर वर्ष लागतात. अत्यंत चिंतीचा आणि वास्तवातील प्रश्न आहे. जेव्हा अशी बळजबरी होते तेव्हा माणसाचं रक्त खवळणं साहजिक आहे. पण कायदा हातात घेणे हा यावरचा उपाय नाही. मग तातडीने काय करता येईल? अशा परिस्थितीत तातडीचा दिलासा देण्यासाठी आपल्याकडे मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 हा अत्यंत प्रभावी कायदा आहे. 1906? म्हणजे हा ब्रिटिशांच्या काळातला कायदा आहे? 125 वर्षांपूर्वीचा कायदा आजही चालतो. होय? आणि यामागे एक खूप मोठं कायदेशीर तर्कशास्त्र आहे. ब्रिटिशांच्या काळात जेव्हा जमिनीचे वाद दिवाणी न्यायालयात जायचे तेव्हा निकाल यायला अनेक वर्ष लागायची. अच्छा. तोपर्यंत शेतातली पिके सडायची, लोक भुकेने मरायचे आणि ताबा मिळवण्यासाठी गावांमध्ये रक्तरंजित हाणामारी व्हायची. हे थांबवण्यासाठी ब्रिटिशांनी हा एक जलद गतीने न्याय देणारा कायदा आणला. बरं. या कायद्यातील कलम 5ची तरतूद अशी आहे की जर एखाद्याचा जमिनीवरील कायदेशीर कब्जा बेकायदेशीररित्या किंवा बळजबरीने काढून घेतला असेल तर ती व्यक्ती थेट तहसीलदारांकडे दाद मागू शकते. याचा गावरान किंवा सोपा अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुम्हाला कुणी मारहाण करून किंवा दादागिरी करून जमिनीवरून काढले असेल तर घटना घडल्यापासून बरोबर 6 महिन्यांच्या आत तुम्हाला तहसीलदारांकडे लेखी अर्ज द्यावा लागतो. आणि याचा सामान्य शेतकऱ्याला नक्की काय फायदा होतो? फायदा हा होतो की तहसीलदार तिथे मालकी हक्क तपासत बसत नाहीत. ते फक्त एवढेच पाहतात की कालपर्यंत या जमिनीवर प्रत्यक्ष कोण कसत होतं. अच्छा, म्हणजे मालकीपेक्षा ताब्याला महत्त्व दिलं जातं. हो, आणि जर ते सिद्ध झाले तर तहसीलदार ताबडतोब तो ताबा त्या शेतकऱ्याला पुन्हा मिळवून देतात. मालकीचा वाद नंतर न्यायालयात सोडवत बसा, पण आधी शांतता प्रस्थापित करा, हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि या बळजबरीत 6 महिन्यांचा कालावधी निघून गेला. मग काय, तो माणूस वाऱ्यावर पडला का? नाही, कायदा कोणालाही वाऱ्यावर सोडत नाही. तिथे दुसरा एक अत्यंत भक्कम कायदा मदतीला येतो. तो कोणता कायदा? तो म्हणजे सुनिर्दिष्ट अनुतोष कायदा 1963, ज्याला आपण स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट म्हणतो. बरं,
या कायद्यात काय तरतूद आहे? या कायद्याच्या कलम 6 नुसार बाधित व्यक्ती दिवाणी न्यायालयात दाद मागू शकते. याची कायदेशीर तरतूद अशी आहे की जर तुम्हाला कायदेशीर प्रक्रियेशिवाय बेदखल केले असेल आणि 6 महिन्यांची मुदत उलटून गेली असेल, म्हणजे 6 महिन्यांचा कालावधी संपला असेल, तरीही तुम्ही पूर्व कब्जा म्हणजेच आधी आपला ताबा होता हे सिद्ध करून जमीन परत मिळवू शकता. याचा सोपा अर्थ काय घ्यायचा? मला कोर्टात जाऊन काय सिद्ध करावं लागेल? याचा सोपा अर्थ असा की तुम्हाला कोर्टात गेल्या गेल्या मीच मालक आहे हे सिद्ध करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही फक्त एवढे सिद्ध करायचे की माझा आधी कब्जा होता आणि मला बेकायदेशीरपणे काढलंय. अरे वा, म्हणजे न्यायालय आधी ताबा परत देते आणि मग मालकीचा वाद चालवत बसतं. अगदी बरोबर. याच संदर्भात नय्यर सर्व्हिस सोसायटी विरुद्ध केसी अलेक्झांडर हा 1968 सालचा सर्वोच्च न्यायालयाचा एक अत्यंत गाजलेला निकाल आहे. अच्छा, या प्रकरणाची गोष्ट काय आहे? या प्रकरणाची गोष्ट खूप रंजक आहे. या 2 पक्षकार भांडत होते आणि गंमत म्हणजे दोघांकडेही मूळ मालकीचे भक्कम पुरावे नव्हते. मग प्रश्न पडला की न्याय कोणाच्या बाजूने द्यायचा? मग कोर्टाने काय निर्णय दिला? तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की खऱ्या मालकाव्यतिरिक्त जगातल्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तुमचा जुना कब्जा हाच तुमचा सर्वात मोठा कायदा मानला जातो. म्हणजे जोपर्यंत खरा मालक कायदेशीर प्रक्रियेने येत नाही तोपर्यंत कोणालाही तुमचा ताबा हिरावून घेता येत नाही. अगदी अचूक. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे कायदा प्रत्यक्ष कब्जाला इतकं महत्त्व देतो. पण आता मला थोडं क्रॉस क्वेश्चनिंग करावंसं वाटतंय. आपण मगाशी कब्जा या शब्दावर बोलत होतो. विचारा ना. समाजात असा एक शब्द नेहमी ऐकायला मिळतो, प्रतिकूल कब्जा किंवा ॲडव्हर्स पोझिशन. म्हणजे कोणीतरी दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करतो आणि काही वर्षांनी तोच मालक बनतो. हो, असा नियम आहे कायद्यात. हे तर अन्यायकारक वाटतं मला. म्हणजे कायदा चक्क अतिक्रमण करणाऱ्याला बक्षीस देतोय. हे तर चोरीला कायदेशीर मान्यता देण्यासारखं नाही का? हा प्रश्न अगदी रास्त आहे आणि अनेकांना हे अन्यायकारक वाटते. पण शांतपणे विचार केला तर यामागे कायद्याचा एक मोठा आणि व्यावहारिक उद्देश आहे. इथे मी 2-3 क्विक फॅक्ट्स देतो जे लक्ष देऊन ऐका. सांगा. फॅक्ट नंबर 1. मुदत कायदा 1963 म्हणजेच लिमिटेशन ॲक्टच्या अनुच्छेद 64 आणि 65 नुसार प्रतिकूल कब्जाची तरतूद आहे. जर खाजगी जमिनीवर एखाद्या व्यक्तीचा सलग 12 वर्षे विना अडथळा आणि मूळ मालकाच्या माहितीने कब्जा असेल तर तो माणूस मालकी हक्काचा दावा करू शकतो. बापरे, 12 वर्षे. आणि दुसरा फॅक्ट काय आहे? फॅक्ट नंबर 2. सरकारी जमिनीच्या बाबतीत हाच नियम लागू होतो, फक्त तिथे मुदत सलग 30 वर्षांची आहे. पण माझा तोच प्रश्न आहे, का मूळ मालकाचा हक्क का हिरावून घ्यायचा? कारण जमीन हे एक अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आर्थिक संसाधन आहे. कायद्याचे असे म्हणणे आहे की जमीन पडीक राहू नये. म्हणजे जमिनीचा वापर झालाच पाहिजे. हो, जर एखादा खरा मालक सलग 12 वर्षे आपल्या जमिनीकडे ढुंकूनही पाहत नसेल, त्याचे हक्क झोपलेले असतील आणि दुसरा एखादा माणूस तिथे खऱ्या अर्थाने घाम गाळून जमीन विकसित करत असेल, तर कायदा झोपलेल्या मालकाचे रक्षण करत नाही. अच्छा, म्हणजे झोपलेल्यांचे हक्क कायदा जपत नाही. बरोबर. आणि फॅक्ट नंबर 3 ऐका. रवींद्र कौर ग्रेवाल विरुद्ध मंजित कौर या 2019च्या निकालाने तर यावर थेट शिक्कामोर्तब केले आहे. या निकालात काय सांगितलं? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की अशी 12 वर्षे सलग कब्जा असणारी व्यक्ती केवळ स्वतःचा बचावच करू शकत नाही, तर थेट मूळ मालकाविरुद्ध आता मीच या जमिनीचा कायदेशीर मालक आहे असा घोषित करण्यासाठी न्यायालयात दावा देखील दाखल करू शकते. आता बघा, हे ऐकायला आणि कायद्याच्या पुस्तकात वाचायला खूप छान वाटतं. पण जेव्हा एखादा सामान्य माणूस कोर्टात किंवा तहसीलदारांसमोर उभा राहतो तेव्हा फक्त तोंडी सांगून तर चालणार नाही ना? अजिबात नाही. तोंडी सांगण्याला काहीच अर्थ नसतो. म्हणजे साहेब, मीच तिथे पीक घेतलं होतं, मीच तिथे खड्डा खणला होता, असं नुसता टाहो फोडून काय उपयोग? कायदा तर पुरावा मागतो. मग हे सिद्ध कसे करायचे? हां, या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. तोंडी दाव्यांना कायद्यात शून्य किंमत आहे. पुराव्यांची एक अतिशय भक्कम यादी कायद्याने ठरवून दिली आहे. मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पुरावा कोणता? सगळ्यात पहिला आणि सर्वात मोठा पुरावा म्हणजे आपला 7/12 उतारा. या 7/12 उताऱ्यावर एक पीक पाहणी नावाचा रकाना असतो. यात प्रत्यक्ष कोणती व्यक्ती जमीन कसत आहे आणि तिथे कोणते पीक उभे आहे याची रीतसर नोंद असते.
पण पूर्वी तर तलाठी गावात यायचे, त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार नोंद करायचे. त्यात अनेकदा चुका व्हायच्या किंवा एखाद्याच्या पिकाची नोंदच राहून जायची. मग शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच शासनाने आता ई-पीक पाहणी ही अत्यंत क्रांतिकारी सुविधा आणली आहे. ई पीक पाहणीमुळे नक्की काय बदल झाला? या सुविधेमुळे काय झाले आहे की आता शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर थेट शेतात उभे राहून पिकाचा फोटो काढून नोंद करू शकतो. या फोटोमध्ये GPS लोकेशन असते, जे अचूक अक्षांश आणि रेखांश नोंदवतं. हा तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा आणि न नाकारता येणारा पुरावा आहे. अरे वा! याशिवाय आणखी कोणते पुरावे लागतात? दुसरा पुरावा म्हणजे गाव नमुना नंबर 6 म्हणजेच फेरफार नोंदी. यातून जमिनीच्या हक्कात वेळोवेळी कसे आणि काय बदल झाले याचा इतिहास दिसतो. आणि जे शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीत विकतात, त्यांच्या पावत्या किंवा बिलांचा काही उपयोग होतो का? 100% होतो. बाजार समितीत शेतमाल विकल्याच्या पावत्या, अधिकृत दुकानातून खत किंवा बियाणे खरेदी केल्याची बिले हे अत्यंत मजबूत पुरावे आहेत. अच्छा, म्हणजे यातून तो माणूस तिथे शेती करतोय हे सिद्ध होतं. होय. तसेच जर वाद निर्माण झाला असेल तर मंडळ अधिकारी किंवा तलाठ्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन जो पंचनामा केलेला असतो तोही महत्त्वाचा पुरावा मानला जातो. आणि जमिनीवर घर किंवा विहीर असेल तर सिंचन विभागाची पाणीपट्टी, ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि महावितरणचे वीज बिल हे सर्व त्या माणसाच्या अखंड वहिवाटीचे निर्विवाद पुरावे मानले जातात. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण आपण फक्त चर्चा करत नाही तर तुमच्या हक्काची जाणीव तुम्हाला करून देतो. नक्कीच. आता मला सांगा, जर आज एखाद्या शेतकऱ्यासमोर हा पेच उभा राहिला, त्याच्या शेतात कोणीतरी घुसखोरी केली आणि त्याला बाहेर काढले, तर त्याने गोंधळून न जाता नेमकी काय पावले उचलावीत याची एक सोपी चेकलिस्ट किंवा टप्पे सांगता येतील का? आपण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय हे स्पष्ट टप्प्यांमध्ये समजून घेऊ. पहिला टप्पा, पुराव्यांची जुळवाजुळव करणे. तलाठी कार्यालयातून प्रमाणित केलेले म्हणजे सर्टिफाईड जुने आणि नवीन सातबारा, फेरफार नोंदी व सर्व सरकारी पावत्या एकत्र गोळा करा. म्हणजे नुसत्या झेरॉक्स चालणार नाहीत, तर त्यावर अधिकाऱ्याची सही आणि शिक्का हवा. अगदी बरोबर. त्यानंतर दुसरा टप्पा, जर तिथे प्रत्यक्ष बळजबरी किंवा मारहाण होत असेल तर अजिबात घाबरू नका किंवा अंगावर जाऊ नका. तत्काळ गावचे पोलीस पाटील यांना कळवा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन अदखलपात्र गुन्हा म्हणजेच NC किंवा थेट FIR नोंदवा. अच्छा, म्हणजे हा पोलिसांकडचा सर्वात पहिला पुरावा ठरतो. आणि तिसरा टप्पा काय? तिसरा टप्पा म्हणजे घटना घडल्यापासून 6 महिन्यांच्या आत सर्व पुराव्यांसह तहसीलदार किंवा मामलतदार न्यायालयात लेखी दाद मागा. आणि जर 6 महिने उलटून गेले असतील तर चौथा टप्पा, जर प्रकरण जुने असेल किंवा तुम्हाला कायमस्वरूपी मनाई हुकूम, ज्याला आपण कोर्टाचा स्टे म्हणतो, तो हवा असेल तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा. बरं, आणि समजा हा निकाल विरोधात गेला तर काय करायचं? तिथे आपला 5वा टप्पा येतो. समजा तहसीलदारांचा निकाल तुमच्या विरोधात गेलाच तरी निराश होऊन घरी बसू नका. त्या निकालाला उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करा. म्हणजे कायदा नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो, फक्त आपण भावनांच्या आहारी न जाता योग्य वेळी कायदेशीर पाऊल उचलले पाहिजे. अगदी हेच मला सांगायचे आहे. हे अत्यंत स्पष्ट आणि मार्गदर्शक होतं. आजच्या या माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेच्या शेवटी मी संपूर्ण भागाचा अगदी थोडक्यात आढावा घेते. हो, नक्की. आज आपण पाहिले की जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा सिद्ध करण्यासाठी हवेतील तोंडी दाव्यांपेक्षा कागदोपत्री पुरावे कसे आणि का महत्वाचे आहेत. केवळ मी मालक आहे असे म्हणून चालत नाही, तर कायद्याला प्रत्यक्ष वहिवाट लागते हे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांतून समजून घेतले. आणि त्यातही जुन्या पद्धतींऐवजी ई-पीक पाहणीचं आधुनिक तंत्रज्ञानातील फायदा आपण पाहिला. सोबतच बळजबरी झाल्यास तहसीलदार कार्यालयापासून ते दिवाणी न्यायालयापर्यंत कायदेशीर प्रक्रियेची साखळी कशी काम करते हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेतले. होय. ही माहिती सर्वांचे डोळे उघडणारी होती. जर तुम्हाला आजची ही सविस्तर चर्चा आवडली असेल तर महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे जमिनीचे, महसुलाचे किंवा कायद्याचे कोणतेही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. आम्ही पुढील भागात त्यावर सविस्तर चर्चा करू. आणि हो, सर्वांनी आपले हक्क जाणून घेतले पाहिजेत. नक्कीच. महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण मी सर्वांना देते. तिथे तुम्हाला रोज नवीन कायदेशीर अपडेट्स आणि माहिती मिळत राहील.
हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. माहितीची देवाणघेवाण खूप गरजेची आहे. अगदी. जमीन जरी तुमच्या पायाखालची असली तरी जोपर्यंत कायद्याचा भक्कम आधार तुमच्या पाठीशी नाही तोपर्यंत ती सुरक्षित नाहीये. अगदी खरं आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.